पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक घेण्यात येणार। बोरिवली आणि भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार। प्रभादेवी ओव्हरब्रिजच्या गर्डरचे डी लॉन्चिंग करणार। मुंबईमध्ये 5 वर्षात बेस्टचे 100 बस मार्ग बंद। मुंबईकरांच्या बस प्रतीक्षेत पाऊण ते 1 तासाने वाढ। अपुऱ्या बस संख्येमुळे प्रवाशांचा संताप। सध्या सुमारे 400 बस मार्ग सुरू असल्याची माहिती। आखाती देशातील युद्धामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटवर परिणाम। आवक कमी झाल्याने इराणी पिस्ता, खजूर, पाईन नट्स यांसारख्या पदार्थांच्या किमतीमध्ये मोठी वाढ, तर पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे दर 200 ते 400 रुपयांनी वाढले। 300 कोटींच्या डिजिटल गुंतवणूक घोटाळ्यामध्ये ईडीकडून दोघांना अटक। गुजरात आणि महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची डिजिटल गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून फसवणूक, दोघांची पोलीस कोठडीमध्ये रवानगी। पुणेकरांनी महावितरण कंपनीचं 319 कोटी रुपयांचं वीज बिल थकवलं। कंपनीकडून ग्राहकांना वीज बिल भरण्याचं आवाहन। आतापर्यंत 7122 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। पुणे रेल्वे स्थानकावर अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई। वर्षभरात 58 लाखांच्या दंडाची वसुली। पाणी विक्रेत्यानं भेसळ पाणी वापरू नये यासाठी विशेष मोहीम। पुण्यात टकटक गँगचा पर्दाफाश। सिग्नलवर गाड्यांमधून मोबाईल चोरी करणारे 2 परप्रांतीय आरोपी अटकेत। 4 चाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून गाड्यांमधून चोरी करायचे। मुंबईतील मालाड रेल्वे स्टेशन परिसरातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल। भाजप नेते किरीट सोमय्यांकडून मालाड रेल्वे स्थानकावर जात रेल्वे अधिकाऱ्यांसह जागेची पाहणी। सोमय्यांनी स्टेशन मास्तरांना एफआयआर दाखल करण्यास सांगितलं। गॅस टंचाईचा सध्या फटका बसतोय। या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांकडून ट्विट करत पुन्हा भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा। मिठी नदीत नैसर्गिक वायू सापडला। भाजपकडून याला राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी करण्यात आली। संजय राऊतांचं खोचक ट्विट। भंडाऱ्यामध्ये सिलेंडर हातात घेत काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। महागाईच्या चटक्यानंतर आता गॅस सिलेंडरचाही तुटवडा। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी। मुंबईत सीएसएमटी स्थानकाबाहेरील खाऊ गल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। दुकानदारांना इलेक्ट्रिक शेगडीवर जेवण करण्याची वेळ। सरकार मूर्ख बनवतंय। आमच्या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही। दुकानदारांनी व्यक्त केली खंत। नागपूर विमानतळावरील कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा। सिलेंडर नसलं तर विमानातील नाश्ता आणि स्टाफच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणार। कॅन्टीन चालकाकडून अन्न पुरवठा विभागाकडे सिलेंडरची मागणी। पुण्यातल्या सिंहगडमध्ये आजही गॅस सिलेंडरचं रस्त्यावर वाटप सुरू। घरी जाऊन सिलेंडरचं वाटप करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या होत्या सूचना। युद्धाच्या नावाखाली धुळ्यातील केळी उत्पादकांची फसवणूक होत असल्याचा आरोप। व्यापाऱ्याकडून भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। 1,500 ते 2,000 रुपयांचा दर 800 ते 1,000 रुपयांवर पोहोचला। धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यानं गॅस वितरण विस्कळीत। गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा। गॅस पुरवठा करणारे कर्मचारी गॅस वितरणामध्ये हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप। रायगडमध्ये पोलीस बंदोबस्तात घरगुती सिलेंडरचं वितरण। गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। पेणमधील भारत गॅसच्या वर्धन एजन्सी बाहेर पहाटेपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या।